नमस्कार, संडेज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. खूप दिवसानं भेटतोय, पण एका चांगल्या अशा रेसिपी सोबत भेटतोय. रेसिपी मी तुम्हाला लास्ट टाइमला सांगितलेलं की आपण बंगालची एक रेसिपी बनवतोय. त्यासाठी खूप सारे ट्राय केले आणि आम्ही थोडं बिझी होतो. बोललेलं तशाप्रमाणे आपण आज बनवतोय बंगालची रसमलाई. ठीक आहे. सो ह्यासाठी खूप आम्ही ट्राय केले आणि फायनली त्याला आता आम्ही तुम्हाला शूट करून दाखवतो. तर माझं नाव आहे अमोल आणि माझ्या वाईफचं नाव आहे अंकिता. तर स्टार्ट करूया रेसिपीसाठी. मी इथं रसमलाईसाठी 1 लिटर दूध घेतलंय. नॉर्मल गाईचं दूध घ्यायचंय, म्हशीचं नाही, गाईचं दूध घ्यायचंय. आणि 1 लिटर घेतलेलं आहे आणि ते मी आता तापत ठेवणार आहे. त्याला उकळी येईपर्यंत वेट करायचंय. स्लो फ्लेम की हाय फ्लेम? हाय फ्लेम ठेवायचं, थोडंसं 5 मिनिटानंतर स्लो करायचं. दुधाला उकळी आली आहे छानपैकी. आता मी गॅस ऑफ करते. हे लिंबाचा रस मी टाकते जेणेकरून पाणी आणि पनीर वेगवेगळं होईल. थोडं थोडं टाकायचं. होय. थोडं थोडं ह्याच्यासाठी टाकायचं, बिकॉज एकदम टाकलं तर ते एकदम थिक सारखं असं होऊ शकतं. सावकाश टाकलं की व्यवस्थित पडलं होतं. हे बघा, आपलं म्हणजे पाणी आणि पनीर वेगवेगळं व्हायला चालू झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे ह्यातलं पनीर आणि पाणी वेगवेगळं झालेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित वाळून घेऊया. हे चाळून घेतलं आणि आता आपण व्यवस्थित व्हाईट कपडा टाकायचं. व्यवस्थित आता त्याला आपण गाळून घेऊया. गाळून घेतल्यानंतर आता पनीर होईल. आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकलेला, त्यामुळे मी हे व्यवस्थित धुवून घेते. ते बी वगैरे राहिले असेल म्हणून व्यवस्थित असं वॉश करून घेतलंय मी आता. आणि आता आपण ह्याला पूर्ण पाणी निघेपर्यंत जरा बांधून ठेवू, जेणेकरून यातलं पूर्ण पाणी निघालं पाहिजे. तर आता आपण त्यातून पूर्ण पाणी निघेल. आता थोड्या वेळात एक 10-15 मिनिटं लागतील. तोवर आपण त्याचा रस बनवून घेऊया. रस बनवण्यासाठी मी असं पसरट पॅन घेतला आहे, जेणेकरून ते पनीरचे सगळे बॉल्स आहेत ते ह्यामध्ये डीप होतील व्यवस्थित. ते आपण घेतलं आता 1/2 लिटर दूध. केशरचं पाणी ऍड करते.
जेणेकरून त्याला येल्लो असा कलर येईल. छान असं दूध गरम झालं, त्यात मी साखर टाकते. साधारणतः 1 वाटी साखर लागते. म्हणजे गोड जसं आणि साखर ऐवजी तुम्ही गुळ सुद्धा वापरू शकता. तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त तुमच्या चवीनुसार तुम्ही शुगर ऍड करा. आता मी त्यात थोडे ड्रायफ्रुट्स ऍड करते. कॅश्यू नट्स आणि बदाम घेतले, तुम्ही पिस्ता सुद्धा ऍड करू शकता. छान आपला असा रस रेडी आहे. आपण आता त्याला गॅस क्लोज करतो आणि इथे थंड व्हायला ठेवते आहे. आता आपण पनीर जे आहे ते त्यातलं पाणी नितळतो तोवर आपण काय केलं, इथे पहिलं रस बनवून घेतला जेणेकरून हे व्यवस्थित थंड होईल. आणि आपलं तोवर आपण आता जे पनीर आहे त्यातलं पाणी निघून गेलंय का पाहू, मला वाटते. तर तोवर आपण जे पनीर आहे त्याचे आपण बॉल्स बनवून घेणार आहोत. तर ते बॉल्स की नाही आपल्याला या साखरेच्या पाण्यात टाकायचे आहेत. मी 1/2 लिटर पाणी घेतलं आहे. त्यामध्ये मी 1.5 वाटी साखर टाकणार आहे. साखर वितळते आहे. हळूहळू स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे. पूर्ण पाणी निघालंय. ह्याला आता छानपैकी मळून घ्यायचंय. जेवढं बेटर मळता तेवढं बेटर व्यवस्थित त्याचे बॉल्स बनवता येतील आपल्याला. कमीत कमी 5 मिनिटं तरी मळायचे त्याला व्यवस्थित. छान पैकी मळून घेतलंय मी. आता मी असे गोळे बनवणार आहे छोटे छोटे. तर मगाशी आपण जे तापत ठेवलं साखरेचं पाणी त्यात आपल्याला हे बॉल्स ऍड करायचे. त्यामुळे त्याला व्यवस्थित गोळे करून घ्यायचे जेणेकरून ते फुटणार नाही.
वेगवेगळ्या शेपचे करू शकता. आता मी इथे ओव्हल शेपमध्ये करते आहे. आता आपले हे बॉल्स पुन्हा रेडी आहेत. मी ओव्हल शेपमध्ये केले आहे. तुम्ही सर्कल पण करू शकता, जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप आता साखरेचं पाणी छान आपलं रेडी आहे. पण ठीक नाहीये आणि जास्त पातळ पण नाहीये. मी एक टाकूळ बघते. जे बॉल्स आहेत ना ते तुटले नाही पाहिजे, म्हणजे व्यवस्थित आपले रेडी आहे. हे आपण बॉल्स का टाकते तर छानपैकी हे जे आपलं गोड पाणी आहे साखरेचं ते शोषून घेतील. गॅस मी स्लोवरच ठेवली आहे आणि मी एक ऍड करते. मी एक मिनिट गॅस चालूच ठेवणार आहे, त्यानंतर गॅस ऑफ करणार आहे आणि मग तसंच आपण एक 20 मिनिटं ठेवायचं, जेणेकरून त्यात पाणी पूर्ण गोड जे गोड पाणी आहे ते शोषून घेतलं पाहिजे. छान असं स्पॉन्जी झालेलं आहे. त्यामुळे रस असा शोषला गेला आणि मी आता हे एक ऍड करते. प्रकारे आपली रसमलाई रेडी आहे. खूप छान अशी. घरी कोणतं फंक्शन असेल वगैरे कसं स्वीट काहीतरी बनवायचं असेल आपल्या फॅमिलीसाठी तर तुम्ही बनवू शकता. आता मी असंच ठेवणार आहे. थोडंसं थंड झालं मी बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे ॲटलिस्ट 2 hours. कसं रसमलाई आहे, थंड थंड खायला खूप भारी वाटतं. त्यामुळे आपली रसमलाई रेडी आहे खाण्यासाठी. तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवा. 3 स्टेपमध्ये बनवावी लागते. साहित्य कमी लागतं आणि वेळ खूप लागतं. म्हणजे पहिलं तर आपण काय घेतलं तुम्ही बघितलं, मी सामग्रीमध्ये लिहिणारच आहे. एक 2 लिटरचं दूध घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये 12 गोळे म्हणले कमीत कमी. तर त्यामुळे तुम्ही जर असं फॅमिलीसाठी बनवणार असाल, 5-6 माणसांसाठी बनवणार असाल तर ते प्रमाण बरोबर आहे. आणि जर अजून तुम्हाला 12 माणसांसाठी बनवायचं असेल तर ते प्रमाण त्याच्या डबल करा. अशा प्रकारे मी तुम्हाला त्याच्या खाली प्रमाण देणारच आहे. तर मस्तपैकी अशी छान पद्धतीने बनली आहे. फक्त वेलची ॲड नाही केली, ती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता, ऑप्शनल आहे. आणि वरून पिस्ता वगैरे ॲड करू शकता. आता आम्ही काजू आणि बदाम ॲड केले. जे पण तुम्हाला वाटेल तर ड्रायफ्रुट्स तुम्ही ॲड करून असं मस्तपैकी खाऊ शकता. आणि खूप भन्नाट अशी ही रेसिपी आहे. आम्ही पूर्ण व्यवस्थित सांगितली आहे की काही ते जेव्हा आपण म्हणजे 3 स्टेपमध्ये सांगितली आहे वेगवेगळं. तर एक फर्स्ट टाइम तर आपण ते गोळे कसे बनवायचे वगैरे, त्याच्यानंतर शुगरचं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून ते कसे गोळे शिजवायचे ते, आणि दुसरं तर त्याचा रस कसं बनवायचं. वेळ लागतं पण खायला खूप भन्नाट लागते. तर अशी ही आपली मस्तपैकी रेसिपी रेडी आहे. आणि अशाच आमच्या संडेज रेसिपीला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि पुढची रेसिपी मी त्याची हिंट आताच देते तुम्हाला, आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी पुढच्या 7 दिवसात बघायला मिळेल. आता मात्र लेट नाही येणार. तर आपली ह्या वेळची रेसिपी आहे, नेक्स्ट रेसिपी कोकणातली आहे आणि गावाकडची आहे. खूप भन्नाट आहे आणि मे महिन्यात तुम्ही करू शकाल अशी आहे. तर सस्पेन्स. ठीक आहे, भेटूया लवकरच भेटूया. थँक्यू सो मच.